बंध लागू असतील। बातमी लातूरमधून आहे। लातूरच्या देवणी तालुक्यातील बोंबळी इथल्या शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला। त्यानंतर पत्नीला अवताला झुंपून नांगरणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली। या घटनेची दखल घेत पशुसंवर्धन विभागाचे 10 जूनला तातडीने मदत म्हणून एक बैल त्यांनी उपलब्ध करून दिला। मात्र मदतीसाठी दिलेला हा बैल 2च दिवसात शेतातल्या मशागती दरम्यान खाली बसला। पशुवैद्यकीय तपासणीमध्ये तो आजारी असल्याचं निष्पन्न झालं। परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे। यामुळे प्रशासनाने नेमका कसा आणि कोणता बैल दिला त्याची आरोग्य तपासणी झाली होती का असा प्रश्न उपस्थित होतोय। तात्काळ मदतीच्या नावाखाली गोशाळेतील आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारल्याची चर्चा सध्या सुरू आहे। जिल्हा प्रशासनाने हा जो बैल आणून दिलेला आहे काशीनाथ गायकवाड मामा यांना, हा बैल अवताला चालत नाही, हा गोशाळेतला बैल आहे। त्यामुळे खूप मरतुकडा असा बैल आहे। प्रशासनाने दिलेली मदत आहे पण हा बैल चालतच नाही। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की मंगळवारी येत्या बाजार असतो नळेगावचा, नवीन एकांना चांगला चालण्यासारखा सदृढ असा बैल आणून द्यावा, एवढीच काशीनाथ मामातर्फे आणि हौताकातर्फे विनंती आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। हा बैल नांगरणी दरम्यान जमिनीवर बसलेला आहे। हा बैल आजारी आहे, गोशाळेतला आहे, तो शेती कामासाठी उपयुक्त नाही, ही बाब समोर आली आहे। तात्काळ मदतीचा दिखावा करून आजारी बैल शेतकऱ्याला का दिला अशी चर्चा सध्या होतीये। आणि या सगळ्या संदर्भात लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। या सगळ्या प्रकरणाबाबत लातूरचे जिल्हाधिकारी भारत बाष्टेवाड यांनी सांगितलंय की मशागतीचे दिवस सुरू असल्यामुळे तात्पुरता बैल देण्यात आलाय, त्यामुळे त्यांची कामं थांबू नयेत हा उद्देश होता। त्याच वेळेस त्यांना स्पष्ट सूचना करण्यात आल्यात की आपल्या बैलाला अनुरूप असलेला बैल हुडकून जोडी तयार करावी, त्याचा जो काही दर असेल तो प्रशासन देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। बैल बाजार मंगळवारी असल्याने ते बैल बाजारात जातील, बैल खरेदी करतील, तोपर्यंत त्यांचं काम थांबू नये यासाठी हा बैल पाठवण्यात आलाय। मात्र तो बैल काम करत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे। येत्या बाजारातील बैल खरेदी ते करतील आणि त्यांचा प्रश्न मार्गी लागेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर या सरकारला दलिंदर सरकार म्हणतो ते उगाच नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। बैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला झुंपण्याची वेळ आली। हा व्हिडिओ व्हायरल झाला, मग सरकार जागं झालं। मदतीसाठी बैल देण्यात आला, कॅमेरे आले, फोटो काढले, जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला। पण एका दिवसातच बैल निकृष्ट निघाला, शेतातच कोसळला। ही मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा? एकीकडे हजारो कोटींच्या घोषणा, जाहिराती आणि इव्हेंटबाजी, तर दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला ढोंगी मदतीच्या नावाखाली निकृष्ट बैल दिला जातो। शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यापेक्षा त्याच्या वेदनांवर स्वतःची PR मोहीम उभं करणारं हे दलिंदर सरकार आहे। तर सरकारच्या नियतीतच खोट आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे। शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला, आता त्याच्या उपचाराचा खर्च शेतकऱ्याला करावा लागतोय। यातून या सरकारच्या नियतीतच खोट आहे हे दिसतंय। अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निर्मळ आणि मोकळ्या मनानंच द्या ही सरकारला विनंती। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये, पाहत रहा एबीपी माझा।